होर्मुझमध्ये अडकलेली 22 जहाजं सुरक्षित, केंद्र सरकारची माहिती। नंदादेवी जहाजही भारतात पोहोचलं, एलपीजीचं संकट दूर होणार। मुंबई महानगरपालिकेच्या महासभेमध्ये गोंधळ, मुंबईकरांच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर पेडणेकरांचं निवेदन। पेडणेकरांच्या निवेदनावर नगरसेवकांचा आक्षेप। बीएसआरला वाचवण्यामागे मोठ्या व्यक्तीचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधानांची भेट, महाराष्ट्रातील अनेक विषयांवर केली चर्चा। मोदींशी सदिच्छा भेट होती, शिंदेंची माहिती। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नाना पटोलेंचे गंभीर आरोप। 400 ते 500 कोटी स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप, मेहतांनी आरोप फेटाळले। भगतसिंग कोश्यारींनी सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला होता, तेव्हा भाजपा नेत्यांनी त्यांना हटवलं का? आव्हाडांच्या निलंबनाच्या मागणीवरून पटोलेंचा सवाल। शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद, अजित पवार यांच्यासह इतरांना क्लीन चिट, न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। रस्ते बांधायला गडकरी साहेबांना द्या, पैसे वाचतील। केंद्रानं बनवलेल्या महामार्गाचा रस्ता उत्तम असतो, जयंत पाटील यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक। लोकसभेतील विरोधी पक्षाच्या 8 खासदारांचं निलंबन रद्द, महाराष्ट्रातल्या प्रशांत पडोळे यांचंही निलंबन रद्द। इराणच्या खर्ग बेटावरील तेलाच्या विहिरी 5 मिनिटात उडवू शकतो, खर्ग बेटांवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला दम।